आज मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना खूप खुश आहे मी. प्राऊड फील करते कारण की माझ्या 15 ते 20 वर्ष आता झालं मी टेनिस खेळते, पण माझ्या पूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा हे एवढं 8,000 कॅपॅसिटीचं स्टेडियम झालं आहे. त्यामुळे नेक्स्ट जनरेशनसाठी हे खूप चांगलं आहे. एवढ्या माझ्या करिअरमध्ये मी भरपूर प्लेयर्स बघितलेले आहेत आणि आपल्या रुरल भागामध्ये स्पेशली आपल्या प्लेयर्समध्ये खूप पोटेन्शियल आहे. जर तुम्ही रुरल प्लेयर्सला सिटीजच्या प्लेयरबरोबर जर कम्पेअर केलं तर आपण खूप जास्त स्ट्रॉंग आहे, मेंटली जिद्दी आहे आणि आपल्याला फक्त एक गोष्ट कमी पडते जी आहे की फॅसिलिटी. त्यामुळे या फॅसिलिटीचा तुम्ही पुरे उपयोग करावा. आणि ऑनरेबल आमदार राऊत अंकलला आणि आमचे फॅमिली फ्रेंड प्रेसिडेंट आसिफ अंकलला मनापासून धन्यवाद की त्यांनी हे एवढी कॅपॅसिटीचं हे उपलब्ध करून दिलं आहे. ॲक्च्युली फक्त फॅसिलिटीज असणं काफी नाही आहे, हे स्टेडियम पण एका दृष्टीने प्लेयर्सला पण उपयोगाला पडतं. कारण की एवढे लोक बघताना कधीही कुठल्याही प्लेयरनी खेळलेलं नसतं, कुठले टुर्नामेंट मॅचेस खेळलेले नसतात आणि सडनली जेव्हा ते पुन्हा मुंबई अशा शहरामध्ये जातात आणि 5,000 8,000 कॅपॅसिटी समोर खेळायचं असतं त्यांना, तर त्यांना त्यांच्या बेस्ट कॅपॅसिटीसारखं खेळायला येत नाही. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे की त्यांना घरी स्वतःच्या घरी एवढ्या कॅपॅसिटी एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करायला मिळते, जेणेकरून की जेव्हा ते टुर्नामेंट्स खेळायला आंतरराष्ट्रीय पण जातील तेव्हा ते ऑलरेडी रेडी असतील. त्यामुळे थँक्यू सगळ्यांसाठी आणि मला इथे बोलवण्यासाठी थँक्यू. धन्यवाद ताई. आपलं थोडक्यात मनोगत हे नक्कीच विचारपूर्वक आणि आम्हाला प्रेरणादायी ठरेल. यानंतर ठाण्याचे आयुक्त सन्माननीय विपुलजी वाघमारे साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपणही आपलं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, आदरणीय बोधले महाराज, भाऊ, व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळी आणि माझ्या बंधू आणि भगिनींना, सर्वप्रथम मला सांगायचं वाटतं की जरी माझं उल्लेख आयुक्त म्हणून, ठाण्याचे पुण्याचे आयुक्त म्हणून होत असेल ना, तरी मी ह्या मातीतला किंवा ह्या बार्शीचा एक सुपुत्र आहे. या व्यतिरिक्त मला विशेष आभार मानावेसे वाटतात ते माझे बंधू विजय नाना राऊत. 1996 साली मी बार्शीमध्ये आलो आणि ज्यावेळेस बार्शीमध्ये आलो त्यावेळेस कदाचित भाऊंना पण माहिती नसेल की, परंतु मी आपल्या घरी नानांच्या माध्यमातून कमीत कमी एक महिना राहून जायचो आणि तसं माझं कॉलेज झालेलं आहे इथे. सांगायचं तात्पर्य हेच की या मातीतून ज्यावेळेस मी घडलो, वाढलो, रडलो आणि ज्यावेळेस UPSCचं स्वप्न बघितलं त्यावेळेस लांडगे सरांसारखी गुरुमंडळी माझ्याबरोबर होती. कधी मला व्यसनाचा स्पर्श होऊ दिला नाही किंवा कधी निगेटिव्ह विचारांचा स्पर्श होऊ दिला नाही, हे मी माझं भाग्य समजतो. आणि या ग्राउंडकडं बघत असताना मला असं वाटतं की मेक्सिको या देशाविषयी कदाचित आपणा बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल. मेक्सिको हा असा देश आहे ज्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ जे असतं म्हणजे आरोग्यावरचा जो खर्च असतो तो नेक्स्ट टू 0 आहे. तर त्यांनी हे कसं साधलं, तर त्या देशामध्ये ठिकठिकाणी 200-200 मीटरला ग्राउंड्स असतात आणि त्या देशामध्ये एक सेंट्रल रोड जातो असं. त्या रोडवरती 1-1 किलोमीटरवरती असे फूड प्रोसेसिंगचे युनिट्स असतात. कुठं असं ॲपलचं वॉटर भेटतं किंवा मोसंबीचं काहीतरी बाय प्रॉडक्ट मिळतो. तर त्या लोकांनी काय केलं की सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च शून्यावर कसा आणला, तर एक तर मैदानं आणि दुसरी गोष्ट आपण काय खातो तो आहार याच्यामध्ये बदल केला. त्या ग्राउंडकडे बघत असताना कांबळे सरांनी मागाशी मला म्हणजे सांगितलेलं एक आवर्जून उल्लेख करावीशी गोष्ट वाटते की हे व्यसनाचा अड्डा होता आणि इथं एवढ्या चांगल्या प्रकारे एवढ्या मोठ्या प्रेक्षक संख्येचं स्टेडियम उभा राहते. तर मेक्सिकोकडे बघून मला असं वाटते किंवा त्यांच्याबरोबर आपण तुलना करून मला असं वाटते
की ज्यावेळेस भारत देशामध्ये प्रत्येक किलोमीटरला, प्रत्येक 2 किलोमीटरला ज्यावेळेस ग्राउंड्स उभं राहतील ना, त्यावेळेस जी आत्ता आपली मुलं दिसतात आपल्याला, बऱ्याचशा पालकांना माहिती नसेल की आपला मुलगा व्यसनाधीन आहे किंवा कुठल्या मार्गाला जातो आहे, तर हे जर कमी करायचं असेल तर ही ग्राउंड्स वाढणं खूप गरजेची गोष्ट आहे. आपणा सर्वांना माहिती आहे कॅन्सर हॉस्पिटल आपल्या गावामध्ये आहे. याला एक कारण होतं. ह्याला हे कारण होतं की या भागातील लोकांमध्ये म्हणजे कॅन्सरचं प्रमाण भरपूर होतं. त्यांचा प्रवासाचा खर्च किंवा वेळ वाचावा यासाठी त्या उद्देशाने इथं बांधलं गेलं. त्याच्याकडे बघून, भविष्याच्या पिढीकडे बघून आपल्याला एकच करावं लागेल की नुसते हॉस्पिटल बांधून चालणार नाही, अशी अनेक क्रीडांगणं बांधावी लागतील आणि त्याच्यावरती मुलांना खेळायला सोडावं लागेल, त्यांना प्रवृत्त करावं लागेल. बार्शी नगरपालिकेच्या म्हणजे विषयी मी एवढं ऐकलेलं आहे, एवढं कार्यक्षम पद्धतीने काम करतात ते, तर त्यांचे जेवढे पदाधिकारी आहेत ना, त्यांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्या अखत्यारीतले जेवढ्या शाळा आहेत त्याचे खेळाचे तास वाढवा आणि या ग्राउंडवरती खेळू द्या. ऑटोमॅटिकली हा कॅन्सर नावाचा जो रोग आलेला आहे, हा राक्षस आलेला आहे किंवा मोबाईलची व्यसनाधीनता झालेली आहे, ही कधी संपल? ज्यावेळेस तुम्ही विधायक कुठली तरी गोष्ट त्या मुलाच्या हातामध्ये द्याल, मुलीच्या हातामध्ये द्याल. व्यसन जिथं केलं जाईल त्या ग्राउंडचं परिवर्तन एवढ्या चांगल्या विधायक कामामध्ये होतंय, हे खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. आणि मी पर्सनली राजाभाऊ आणि माझे मित्र बंधू समान विजय नाना राऊत यांचं मनापासून अभिनंदन करतो की खूपच चांगल्या प्रेरणेला किंवा खूपच चांगला प्रयत्न करून एवढं सुंदर मैदान बांधलेलं आहे. फक्त हे फुलू द्या, विद्यार्थ्यांनी फुलू द्या किंवा खेळाडूंनी फुलू द्या. मला इथं बोलावून माझा जो आदर सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सगळे काय बार्शी शहरातल्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं, त्याचबरोबर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सगळे खेळाडू आले. त्यांनी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की आदरणीय भाऊंचा सत्कार त्यांना करायचा. त्यांना पटकन विनंती आहे की पटकन या सगळे स्टेजवर 1 मिनिटामध्ये. RCC क्लब आणि क्रिकेट अकादमीचे सगळेजण या पटकन. ज्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या क्रीडाप्रेमीसाठी जे क्रीडांगण निर्माण केलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रीडांगण निर्माण केलं, ज्यांच्या प्रेरणेतून हे क्रीडांगण निर्माण झालं, सन्माननीय नानासाहेब राऊत नगरसेवक, मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपण देखील क्रीडाप्रेमी आहात आणि आपल्या या सर्व क्रीडाप्रेमींना एक नवी पर्वणी, एक दिवाळीची नवीन भेट सन्माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज बार्शी नगरपालिकेच्या वतीनं आपल्याला मिळत आहे. तरी या सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीनं आदरणीय या तालुक्याचे आमदार सन्माननीय राजेभाऊ आमदार यांचा सन्मान आणि सत्कार सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी होतोय. आज या क्रीडाप्रेमींना अभिमान वाटत असेल की आज एक चांगलं क्रीडांगण, एक खेळाडू घडवण्याचं एक ठिकाण, एक व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून हे निर्माण झालं. म्हणूनच हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सर्वांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते. असे राजाभाऊ रा म्हणजे काय? रात्रंदिवस झटणारा आणि प्रत्येकाला यानंतर तालुक्याचे आमदार सन्माननीय राजाभाऊ राऊत, मी आपल्याला विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपल्या सर्वांचं लहानपणापासूनचं आवडीचं मैदान म्हणजे भगवत मैदान. आणि या भगवत मैदानाच्या पुनर्वसनाच्या आणि नूतनीकरणाच्या या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले, ज्यांचा
आशीर्वाद मला अगोदरही आहे आणि आजही आशीर्वाद देण्याकरता या भगवत नगरीमध्ये ज्यांचं पदार्पण झालं असे महास्वामीजी शिवाचार्य महाराज, त्याचबरोबर जे सातत्यानं आम्हाला आशीर्वाद देतात आणि मोलाचं मार्गदर्शन ज्या घराण्याचं असतं असे बोधले घराण्याचे महाराज आदरणीय प्रकाश महाराज, ज्यांनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली अशा आपल्या आदरणीय, ज्यांनी या बार्शी तालुक्याच्या विकासामध्ये आणि अत्यंत गोरगरिबांचं कल्याण करता ज्या घराण्यांनी आदरणीय भाऊसाहेब कैलासवासी भाऊसाहेब झाडबुके, आदरणीय आमच्या मातोश्री प्रभाताई झाडबुके यांची नात आणि आमच्या भगिनी वर्षाताईंची मुलगी प्रार्थना ठोंबरे, त्याचबरोबर माझा सहकारी मित्र आणि लहान बंधू विपुल वाघमोरे, त्याचबरोबर उपस्थित बार्शी शहराचे प्रथम नागरिक ॲडव्होकेट आशिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा, संतोषदादा निंबाळकर, रावसाहेब मालक, त्यांची आप्पा उपस्थित. आता महाराजांचं आपल्याला ऐकायचं, त्यामुळे सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व सिनियर आदरणीय लांडगे सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले बार्शीतील सुप्रसिद्ध सर्व प्लेयर, खेळाडू उपस्थित, सर्व बार्शीतील सुज्ञ नागरिक, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो, बालमित्र बांधवांनो, माझ्या माता भगिनी, आज खऱ्या अर्थानं आदरणीय महाराज आपल्याला या ठिकाणी आपले आशीर्वाद आम्हाला फार दिवसापासून घेण्याची इच्छा होती. प्रकाश बोधले महाराज तर आम्हाला आशीर्वाद देण्याकरता सातत्याने या ठिकाणी येतात, परंतु तुमच्या आशीर्वादाची बऱ्याच दिवसापासून मी, रावसाहेब मनगिरे मालक, रेणके आप्पा, मी आपल्या हस्ते करायचा होता. आणि गेल्याच आठवड्यामध्ये आमचे मार्गदर्शक विजय मालक आणि परिचारक मालक यांच्या हस्ते बाजार समितीचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. आणि आज आपल्या या ठिकाणी या भगवत नगरीमध्ये आगमन होत असताना आणि आपल्या हस्ते हा या ठिकाणी उद्घाटन सोहळा होत असताना व त्याचबरोबर प्रकाश बोधले महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि जी या बार्शीची सुपुत्र व विपुल दोन्ही त्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा या बार्शीकरांना, सर्व क्रीडाप्रेमींना आजपासून हे मैदान खुल्लं झालेलं आहे असे या ठिकाणी बार्शी नगरपालिकेच्या वतीनं अध्यक्ष साहेबांनी आमच्या शिवताई पाटीलताई यांच्या वतीनं जाहीर करतो, एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं. आज खरं महाराज आपल्याला सांगायला हरकत नाही की खरोखर 2016ला बार्शी नगरपालिकेची सत्ता आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या स्वाधीन या बार्शी शहराने केली. गेली 20 वर्ष झालं पंचायत समितीची सत्ता या ठिकाणी आमच्या स्वाधीन केलेली आहे. या अगोदरही विश्वास भाऊ आणि आम्ही मिळून या ठिकाणी काम करत होतो, त्यावेळेस 5 वर्ष सत्ता होती. मी काम करत होतो त्यावेळेस 5 वर्ष, अशी अखंड जवळपास 15 वर्ष या 25 वर्षातली ही सत्ता या ठिकाणी येत असताना ज्यावेळेस नगरपालिकेची सत्ता या ठिकाणी आपल्या आशीर्वादानं आमच्या स्वाधीन केली, त्यावेळेस निश्चितपणाने या शहराचा विकास करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये मी 2004 ते 2009 आमदार असताना त्यावेळेसही प्रामाणिकपणानं प्रयत्न करून मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी आणला. त्यावेळेस नगरपालिका असताना मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली, भाऊ, मी, कांतांना नगराध्यक्ष असताना. आणि आज खऱ्या अर्थानं आशिफभाई तुम्ही फार भाग्यवान नगराध्यक्ष झालात की शासनाच्या विविध योजना नव्यानं तयार झाल्या आणि तुमच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांची टीम, महाराज जवळपास 40 पैकी 29 नगरसेवक आपले निवडून आले. आणि आपलं काम पाहून समोरच्या पक्षातले 6 नगरसेवकांनी आपल्यामध्ये प्रवेश केला. जवळपास निवडून आलेल्या 40 पैकी 35 नगरसेवक आपले झाले आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून कथले मालक सुद्धा आपल्याबरोबर काम करतायत. आणि अशा रीतीनं या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये विकासाच्या कामाची घोडदौड आपण करत असताना आज बार्शी शहरामधल्या संपूर्ण अविकसित भागात असेल, दलित वस्तीचा भाग असेल, मध्यवर्ती भाग असेल, संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये किमान 7 कोटी ते 15 कोटी रुपयाचा 20 प्रभाग आहे. अशा पद्धतीचा शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिलेला. आता सविस्तर प्रत्येक
प्रभाग वाईज सांगणं या ठिकाणी योग्य होणार नाही, कारण आदरणीय महाराजांचं आपल्याला या ठिकाणी ऐकायचे दोन महाराज आहेत की ज्यांचं एक आपल्याला मार्गदर्शन आणि आपले आशीर्वाद त्यांच्या भाषणातून आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे मी सातत्याने या शहरामध्ये किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असतो. महाराजांना या ठिकाणी जास्त वेळ या ठिकाणी दोघांनाही मिळावा त्या दृष्टिकोनातून मी थोडक्यामध्येच माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. कारण महाराज या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत हा दक्षिण बाजूचं शॉपिंग सेंटर, संपूर्ण भगवंत मैदान स्टेडियम आणि अंतर्गत लाईट 6 हॅलोजन, त्याचबरोबर पलीकडल्या उत्तर बाजूला लक्ष्मी तीर्थ उद्यान आहे. त्या दोन्ही बाजूनं गाळे असे जवळपास 74 गाड्या आपण या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि सर्वसामान्य तरुणांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे काही फिरण्यासाठी ठिकाणाची आवश्यकता होती त्या ठिकाणी आपण चौपाटी करतोय गार्डनमध्ये आणि भेळचे स्टॉल वगैरे, लहान बालगोपालांना वगैरे त्या ठिकाणी एक मनोरंजनाचा आनंद घेण्याकरता खेळणी वगैरे बसवून लवकरात लवकर एक सुंदर असं पार्क त्या ठिकाणी या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण आपण करतोय. अशा रीतीनं लक्ष्मी सोपान उद्यान, ऑक्सिजन पार्क, राणी लक्ष्मीबाई उद्यान, अहिल्यादेवी होळकर उद्यान, महात्मा गांधी उद्यानचं रॉक गार्डनचं काम त्या ठिकाणी चालू आहे. अशा रीतीनं गार्डन असतील, शॉपिंग सेंटर आहेत, विविध रस्त्याची कामं चालू आहेत, भुयारी गटरीची कामं चालू आहेत. एवढी कामांचा आपण धडाका लावलेला आहे की ऐतिहासिक रेकॉर्ड या बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निर्माण करतोय. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आज जवळपास अभिमानानं सांगायला हरकत नाही बार्शी शहरवासियांना बांधवानो, आज प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 65%, 70%, 75%, 80%, काही काही प्रभागामध्ये 90%, 100% काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित सुद्धा कामं या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी अभिवचन देतो की येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या सध्या अस्तित्वात असलेल्या बार्शी शहरामध्ये एकही असा रस्ता आणि एकही गटर अशी राहणार नाही की ती झाली नाही असं एक तक्रार या ठिकाणी नागरिकांकडून येणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कारण आता जवळपास आपल्याला पण माहिती आहे की 4.5 वर्ष नगरपालिकेला होऊन गेले. आणखीन ही 2-4 महिन्यानंतर 4-5 महिने निवडणुकीचा कालावधी, तिथून निवडणुका लागणार आहेत, तिथून नवीन बॉडी येणार आहे. आताच त्या नवीन बॉडी येईपर्यंत प्रशासकाचा कालावधी जो येणार आहे त्या कालावधीमध्ये सुद्धा मॅडम तुम्हाला काही सगळं सोपं करून ठेवलं आहे. आम्ही एवढे एस्टिमेट केलेत की 50 कोटीहून अधिक सगळं मटेरियल आपल्याकडे तयार आहे की ताबडतोब आता ते निधी शासनाकडून उपलब्ध झाला की सगळ्या ऑर्डर बार्शी नगरपालिकेला येईल. अशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे. शहर असेल, ग्रामीण भाग असेल, ग्रामीण भागातील पाण्याचे विषय, साठवण तलाव आहेत, बंधारे बांधवांना, नवीन उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण पाहताय की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सालॉन प्लॅन्ट सारखे 100 कोटीचे प्लॅन्ट आपण या ठिकाणी लावायला काही उद्योगपती तयार केलेले आहेत. भविष्य काळामध्ये आणखीनही मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपतींना पुढे घेऊन या बार्शी शहराचा रस्ते, गटारी, दिवाबत्ती हा तर विकास होणारच आहे. याबद्दल तीळ मात्र शंका बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये तालुका शहर सक्षम आपण करतोय आणि उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती करण्याचं पाऊल आपण या ठिकाणी टाकलेलं आहे की जेणेकरून माझ्या या शहरातील, तालुक्यातील माझ्या तरुण बेरोजगारांना लवकरात लवकर रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देऊन या ठिकाणी या बार्शी तालुक्याचं अर्थकारण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणाने या ठिकाणी आपण काम चालू केलेलं आहे. आणि हे काम करत असताना आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आशीर्वाद मिळतात, सहकार्य मिळतंय आणि अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण प्रामाणिकपणानं काम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या अगोदर अत्यंत रात्रीचा दिवस करून आपण नियोजन केलेलं आहे, काम केलेलं आहे. परंतु भविष्य काळामध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये प्रचंड अशी विकासाची घोडदौड दिसल असं या ठिकाणी भगवंतचरणी या ठिकाणी मी अभिवचन देतो. आणि आज या ठिकाणी महाराज आमच्या शब्दाला तुम्ही मान देऊन या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आले, त्याबद्दल मी आपले शिवाचार्य महाराजांचं मनपूर्वक तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बोधले महाराज, आपणही अचानक आता तसं जर पाहायला गेलं तर थोडं जमलिंग झाली आमच्याकडनं महाराज. आम्ही नानाच्या फोनवरनं फोन लावला, बोधले महाराज म्हणून भेट होतं आणि मी तुम्हाला बोललो, तुम्ही नेहमीप्रमाणे आमच्या नेहमी आशीर्वाद देण्याकरता येतात, मी येतो म्हणले. मला वाटलं नानाने जयवंतराव महाराजांना फोन केला का की आम्ही त्यांचे कटआउट लावले.
आणि परत जरा सकाळी मी देवन महाराजाला फोन लावला. भाऊ म्हणले माझं तुमचं बोलणं झालं. मी नानाच्या फोनवर बोललो. नाही म्हणले काहीतरी घोटाळा झाला. नानाला म्हणलं नाना अहो म्हणले आपण प्रकाश महाराजांना बोललो. आमच्याकडनं थोडं नियोजनात मिस्टेक झाली. आपण मोठे महाराज आहेत, आमच्याकडनं काय थोडं चूक झाली थोडी, परंतु शेवटी घरानं मानकोजी महाराजांचं घरानं एकच आहे. त्या मानकोजी महाराजांपासून आम्हाला आशीर्वाद मिळतात आणि तुम्ही आशीर्वाद दिले काय, जयवंत महाराजांनी दिले काय, हे आम्हाला एकच आहेत. आणि असंच आमच्याकडनं काय जरी थोडं चुकलं असलं तरी आम्हाला क्षमा करावी असं या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. आणि आपण सर्व बार्शीकरांनी आदरणीय दोन्ही महाराज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. त्यांचं शांततेनं सर्व एक आशीर्वाद रूपी भाषण आपण ऐकून घ्यावं. माझे 2 शब्द या ठिकाणी संपू. धन्यवाद भाऊ. आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण प्रकाशदादा बोधले महाराज कीर्तनकार, मी आपल्याला विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या भगवंताच्या पावननगरीमध्ये आज बार्शी नगरपालिकेच्या वतीने भगवंत मैदानाचा आणि विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळ्याच्या पवित्र प्रसंगी जिथे शक्ती, भक्ती आणि सत्ता याचा त्रिवेणी संगम आहे असे आदरणीय महास्वामीजी डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजजी खासदार सोलापूर यांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा कोटी कोटी प्रणाम करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक वाक्य उच्चारू इच्छितो की धर्मग्रंथाच्या पुष्पामध्ये असलेल्या अद्वैताच्या मकरंदाबरोबरच सामाजिक पैलूचा सुगंध या सर्वांगीण दृष्टिकोन असलेले खासदार की जे भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन धर्म आणि समाज याचं समन्वयात्मक काम करत आहेत, त्यांना मी कोटी कोटी अशा प्रकारचं वंदन करतो. त्यांना धन्यवाद. वास्तविक पाहता मी शेवटी बोलायला पाहिजे, परंतु सभेचा नियम जरी कसा असला तरी अधिकाराचा नियम असा आहे. आपल्याकडं पद्धत अशी आहे, जेवायला बसल्यानंतर भात पोळी अगोदर खातो पण पक्वान्नाचा लाडू शेवटी ठेवतो. तसं या कार्यक्रमामध्ये आशीर्वादाच्या पक्वान्नाचा लाडू म्हणजे आचार्य स्वामीजी आहेत. मी त्यांना पुन्हा एकदा आजच्या प्रसंगी प्रणाम करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्ताच विकासरत्न राजेंद्र राऊत साहेब विकासरत्न म्हणण्याचं कारण असं आहे की बार्शीमधला कोणता विकासाचा पैलू राहिला आहे असं म्हणता येत नाही, असा दृष्टिकोन आहे. ज्याप्रमाणे एखादा पान टपरीवाला माणूस पान बनवताना कधी बडीशोपमध्ये हात जातो आणि कधी साखरेत जातो, कधी चुन्याकडे कधी पानाकडे, पान लावून घेणाऱ्याला पत्ता लागत नाही पण पान मात्र इतकं चवदार होतं. तसं बार्शीच्या सर्व गोष्टीवर कसा राजभवन आमदार साहेबाचा दृष्टिकोन जातो याचा पत्ता लागत नाही, पण बार्शीच्या विकासाचं पान महाराष्ट्रामध्ये रंगल्यासारखं दिसल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. असं हे विकासाचं पान, त्याच्याकडे सगळ्याचा कान. आणि म्हणून आमदार साहेब तुमच्याकडे सगळ्यांनी ठेवलेला आहे तुमचा बहुमान. तुम्ही आज बार्शीची छान खान आणि शान आणि भान याची सगळ्याला हे जाण, याचा तुमच्या शब्दाला सुद्धा महाराजांनी येण्यासाठी दिलेला आहे बहुमान. त्यांना कोटी कोटी अशा प्रकारचे मी धन्यवाद देतो. मी आमदार साहेबाला नगरसेवक असल्यापासून पाहिलेलं आहे, नगराध्यक्ष पाहिलेलं आहे, परंतु आमदार साहेबांच्या जोडीला विजय नानासारखा भाऊ. खरं म्हणजे हा कार्यक्रम चांगला करावा असा तुम्हा वार्षिकाची होती हौस, मरणच आलेला आहे पाऊस. आणि आपण सगळे निवाजलेली आहे टाळी, तुमचं नेतृत्व सगळ्यात आलेलं आहे गळी.
अशा प्रकारची मी आजच्या सैनिक सद्भावना व्यक्त करतो. या ठिकाणी पावसाळी हजेरी लावलेली आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी माजी नगरसेवक तांबोळी साहेब, तुम्ही नशिबान आहात. मागच्या लोकांनी सगळं दळण करून तुमच्यासाठी ठेवलेलं. तुम्हाला नुसतं संगीची सेवा करायचं काम राहिलेले. दगडे साहेब सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. निपुण साहेब आपला हे गाव माळा सांगितलं थोडासा इथे वेळ काढा आणि बारशिवून तुम्हाला पुण्याला धाडा, असं तुमचं काम आहे. प्रार्थना ताई, आजीची पुण्याई, आईचं करतो तर वडिलाच्या पुण्याईनं तुम्हाला खूप खूप यश मिळालेलं आहे. बार्शीकर पुन्हा देवाला प्रार्थना करतात की आमची प्रार्थना ताई जगभरात टॉप लेवलला जावं, एवढीच प्रार्थना तुम्हाला या ठिकाणी करू इच्छितो. सगळ्या मीडियावाल्याला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या हातात कधीच बॉल आला नाही, पण भाऊनी सांगितलं आम्ही तुमच्या कीर्तन कसा व्हिडिओ राहतो. पहिल्यांदाच बॉल आला, परंतु महाराज आमचा बॉल व्यवस्थित पडला. बॅट पहिल्यांदाच आली पण उंचीवर गेला. धन्यवाद देतो. पाऊस जास्त आल्यामुळे पावसाचं वातावरण दिसते. अधिक काही बोलण्यापेक्षा आपण महाराजांचे आशीर्वाद ऐकण्यासाठी सर्वजण आतुर आहोत. हे लढे लढे लढगे लढगे पुन्हा पुन्हा बारशी घेऊन कामाला लढगे, असा तुमच्या नावाला धन्यवाद देतो. त्यांच्याकडे पहिली गड दिसतो तगडा, अडचणीचा करतो तगडा, तुमच्या बागा बांधकामात कोणतरी तगडा, पण तुमच्या आहे सगळ्या जमानाचा पगडा. एवढी सद्भावना व्यक्त करतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि महाराजांच्या निमित्ताने मी एक वाक्य उच्चारतो. भाऊसाहेब तसं काही मानायचे काही गरज नाही. मानकोजी महाराजांपासून प्रभाकर बोलते महाराज, जयवंत महाराज, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. मी अगोदर बारशीला जास्त येत होतो, पण माझी अखिल भारतीय निवड झाल्यामुळे जयवंत महाराजांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे. जयवंत महाराज काही कार्यक्रमाच्या अडचणीमुळे येऊ शकले नाही. कधी कधी माणसं म्हणतात तू नाही आला तर तुझा बाप येईल, आणि बाप नाही आला तर तुझा चुलता येईल. तर खावे म्हणून जयवंत महाराजाचा मला फोन आला आणि महाराजांनी सांगितलं, बोलले ना काका तुम्ही तिकडे तेवढं जाऊन माझी एवढी जबाबदारी पार पडा. आता त्यांनी मला सांग म्हणले काका, त्यांनी म्हणले हाका, आता मी कसं देऊ तो हाका, सभा म्हणलं बाशी करायचा मोका. एवढी सर्व या ठिकाणी थांबतो. राम. धन्यवाद महाराज. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मेन प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. सन्माननीय सोलापूरचे खासदार माननीय महास्वामीजी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या मठाच्या वतीनं सन्माननीय महाराजांच्या शुभ हस्ते या तालुक्याचे आमदार विकासासाठी नेतृत्व सन्माननीय राजाभाऊ यांचा सन्मान आणि सत्कार सन्माननीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या मठाच्या वतीने यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. आणि यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. जे सोलापूरचे खासदार आपल्या वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, ज्यांनी आजच्या या सर्व कार्यक्रमासाठी हजेरी लावली. आणि असे सन्माननीय माननीय महास्वामीजी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य खासदार सोलापूर मी आपल्याला विनंती करतो की आपण ही आपलं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तुम्हाला प्रार्थना ताई यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मठाच्या वतीनं सन्माननीय महास्वामीजी आणि प्रकाश दादा बोलते यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सन्माननीय महास्वामीजी खासदार सोलापूर डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज आपल्याला विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय विपुलजी गायकवाड वाघमारे यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मठाच्या वतीनं मोठे महाराज आणि महास्वामीजी यांच्या शुभास्ते या ठिकाणी होतोय. खाली
आता जास्त वेळ घेणार नाही. आराध्य सद्गुरु के दिव्य चरणों में विनम्र अभिवादन करते हुए बार्शी के भगवान श्री जी के चरणों में भी विनम्र अभिवादन करते हुए बार्शीच्या सर्वांगीण विकासाच्या ध्यास घेतलेले विकासरत्न आमदार राजेंद्र भाऊ राऊत इनके सकारात्मक दृष्टिकोण और भगवंत स्टेडियम अन्य कार्यक्रम अन्य विषयों का जो भी आज उद्घाटन समारोह हुआ, ऐसे उद्घाटन समारोह पर उपस्थित रहते हुए बहुत ही मार्मिक विचारों से बोधन किए हुए मेरे ख्याल से लगता है बोधले महाराज बहुत बढ़िया, भले आप क्रिकेट खेलते हो न खेलते हो, बशर्ते प्रवचन का यदि मंच मिले तो बढ़िया ढंग का आप क्रिकेटर बनते हो, ये सही है। प्रास, अनुप्रास, शब्दालंकार जितने भी विषय हैं वो आप ले आते हैं। इसीलिए मैंने कहा कि प्रवचन का जब भी आपको मंच मिलता है या पिच मिलता है, आप वहां पर षटकार निश्चित ही कीजिए। ऐसे हमारे बोधले महाराज इस भूमि का सुपुत्र, इस तहसील के लिए कुछ करने की मेरी भी जिम्मेदारी है, मेरा हक भी बनता है और बनना भी चाहिए। इसी ध्येय और उद्देश्य से मेरे ख्याल से पता नहीं किसने कहा है, जाम पर जाम पी लो तो सुबह होते ही नशा उतर जाएगी। जो है इसमें थोड़ा सुन लो भाई, रात भर जाम पी लो सुबह होते ही नशा उतर जाएगी, किंतु राजेंद्र भाऊ जी का नशा इतना चढ़ा हुआ है कि वो विकास में ही उनका नशा जो है भर चुका है। तो उनका बस इस नशा को उतरना नहीं है। जिस नशा को आपने चढ़ा करके रखी है ना, वो बस जो विकास का नशा, वार्षिक के लिए कुछ करने की जो जिद है, जो नशा है, उसे उतारना नहीं है। इसी तरह काम करने वाले आपके विधायक सुपुत्र, इतना ही नहीं, पता नहीं ये कैसे जुगाड़ करते हैं, कैसे जुगाड़ करते हैं राजेंद्र। देखते हैं तो देवेंद्र भाई भी मेहरबान है। इसका मतलब ये नहीं कि दूसरे कोई मेहरबान नहीं है, वो भी लोग मेहरबान हैं। कम से कम हमको भी सिखा दीजिएगा कैसे। ऐसे आपके विधायक राउत साहब, नगराध्यक्ष आशीष भाई, मंच पर बहुत लोग हैं, सिर्फ नाम लेता हूं। अच्छी खासियत जो है नाम कमा करके रहती है, उनको प्रार्थना करने की शायद आवश्यकता नहीं है। ऐसे प्रार्थना खोमरे जी, विपुल वाघमारे जी,
विश्वास भाऊ बागोले जी, रमेश अन्ना पाटिल और अनिता ताई, मंच पर विराजमान सभी मान्यवर श्री, सज्जनों, देवियों, पत्रकार, छायाचित्रकार बंधु, आप सभी के मनोमंदिर में वास किया उस परमात्मा को मेरा नमस्कार स्वीकार है। अब ज्यादा क्या बोले, कुछ लोगों की कला जो है बोलने में है, कुछ लोगों की कला बोलने में है, कुछ लोगों की कला काम करवा के काम ही बोले, ऐसे बोले हैं और राउत है, बिन बोले बिना बोले काम ही बोले। उसी के बारे में हमको यहां पर बुलवाया गया। परसों 9 तारीख को ही एक कार्यक्रम संपन्न हुआ है हमारे यहाँ पर। 9 तारीख को ही कार्यक्रम संपन्न हुआ। बस 4 दिन में फिर एक कार्यक्रम होता है। मुझे लगता है ये काम राजेंद्र भाऊ तुम्हाला जमता असं मला वाटतं। बहुत बढ़िया काम हुआ है, इसमें कोई संदेह नहीं। मैं इन सभी कामों का दिलों से दिमाग से भी स्वागत करता हूं और उसका यथावत विधिवत धर्माधिष्ठित कार्य से उसका उद्घाटन समारोह हुआ है, ऐसे भी मैं घोषित करता हूं। अब इसका जो है कर्तव्य बनता है आपके ऊपर। जिस स्टेडियम के बारे में पहले आप सभी लोग जानते थे किस लिए मशहूर था, आदमी को भीगना चाहिए, भागना नहीं चाहिए। इस स्टेडियम के बारे में पहले से ही आप सब लोग जानते हैं, अगोदर पासून तुम्ही जाणून आहात किस विषय के लिए इसका इस्तेमाल होता था। अब इसका सही इस्तेमाल आपको, इस नई पीढ़ी को सही मायने में उसको संस्कारित करने के लिए आपके सामने तो प्रार्थना है ही है। इसी के जैसे इस बार्शी शहर से, नगर से कुछ ऐसे आगे वाली पीढ़ी, आने वाली जो है, प्रार्थना के जैसे निर्माण हो, इसीलिए आज का स्टेडियम जो है आप लोगों के लिए खड़ा करके दिया है। खेल कूद हो, साथ ही साथ कोई अन्य उपक्रम हो, या प्रवचन हो, कीर्तन हो, सांस्कृतिक हो, कृषि का कोई और उपक्रम हो, ये सभी कार्यक्रम इस स्टेडियम के द्वारा आप उसका लाभ उठाएंगे, ये मैं विश्वास करता हूँ। बहुत बार मैं बार्शी में आ चुका हूँ। मेरे घर से आशिक भाई बार्शी में 72 से आता हूँ, 72 ईस्वी सन से मैं आता रहा हूँ। यहाँ पर बार्शी में पहले जगत गुरु भी होकर के गए हैं। श्री 1008 वीर रुद्रमणि भगवत पाद यहाँ से रंभापुरी पीठ पर विराजमान होकर के गए हैं। आपका भी आशीर्वचन या प्रवचन हजारों हजारों लोग बैठ करके सुनते रहे। तब से मैं बार्शी में आता रहा हूँ। कुछ समय राजेंद्र भाऊ जी कुछ सालों तक जो नाल जुड़ी हुई थी टूट गया था।
उसको फिर आपने जोड़ दिया, इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद देता हूँ। बस ज़्यादा क्या कहूँ, भगवान श्री के नगरी में आप उपस्थित हों, वास्तव्य करते हो। कई काम हुए हैं, मैंने देखा इसको। बार्शी शहर व तालुक्यात सुरू असलेले हजारो कामं या सोलापूर वॉरियर्स लोकमत या पेपरातून प्रिंट झालेले तुम्ही पाहू शकता। बरेच कामं इथे झाले आहेत, बरेच कामं अजून होणार आहेत। त्यात भगवंत होम मैदान स्टेडियमचं आज उद्घाटन होत आहे। नियोजित शिवाजी महाराज स्मारक संस्कृती भवन सुद्धा निर्माण होणार आहे। वयारी गटर आणि लक्ष्मी सोपान उद्यान लोकार्पण, ऑक्सीजन पार्क, अनगिनत काम जो है राउत जी कर रहे हैं। इसका सही माने में आप लाभ उठ पाएंगे, यही मैं आशय व्यक्त करता हूँ। इसके साथ ही साथ राजेंद्र भाऊ, मला असं वाटतं 9 कोटीचं काम करून आपण म्हणू का सर महाराज, आजच्या क्षणीला मग 9 कोटी नारायण झालेत म्हटल्यानंतर काय हरकत नाही ना? बरोबर आहे। तुम्ही खरं परमिशन दिला म्हणून मी बोललो नाही। इसके अतिरिक्त वीर शैव लिंगायत स्मशान भूमि के लिए भी 60 लाख, 1,45 लाख अन्य कामों के लिए लिंगायत तेली समाज, माळे समाज, गवळी समाज, इनके लिए भी 51 लाख का ऐसे टोटल 2,56,00,000 का जो है आपने काम हाथ में लिया और सुचारू रूप से उसको चलाया कि इसके लिए भी मैं आपको साधुवाद देता हूँ। उद्यमेन ही सिद्धन्ति कार्याणि न मनोरथैः। राजेंद्र जी, उद्यमेन सिद्धन्ति, मन में जो है सिर्फ विचार करने से कुछ काम नहीं बनते महाराज, कुछ उसके लिए करना ही पड़ता है। मन में कहीं किसी क्षेत्र जाने की आशा है, किंतु उठकर जाने की मनोबल नहीं। मन में ऐसे अनगिनत के कार्यों के बारे में सोच है, बशर्ते कार्य नहीं। बात है यदि खाने की इच्छा पार भी करें और वही बैठे बैठे विचार करें तो उसके मुंह में खरगोश भी नहीं पड़ेगा। उसके लिए उसको भी शिकार करना पड़ता है।